तारीख 21 सप्टेंबर 1997. जीवनामध्ये जे कर्म आहे आणि कर्म हे फलकार निमित्ताने आवृत आहे, कंट्रोल आहे, तर आम्ही जे जीवन जगतो ते माझ्या हातात नाही. म्हणून तुकाराम महाराज आरे वाट्या ते करीतो, माझ्या वाटेला जे कर्म आले तुझे नाम उच्च आहे. माझ्या जीवनामध्ये कर्म माझ्या वाटेला का? तुम्ही म्हणाल हो आमचा आता मुंबई शक्यच नाही, हो मला आमच्या कॉलेजमध्ये आमचा शक्यच नाही. तुम्हाला तिकडे मिळेल तिकडे घडवलं जाते नाही का? त्यात ते बांधली अशी आहे की जिथे डोनेशन द्यावं लागतं तिथे तुमच्या आमच्याकडे लागत नाही का? म्हणजे माझ्या हातात काय आहे? कर्म कर्म मी म्हणतो, या कर्माला अधिष्ठान लागतं. कर्म कुठेतरी म्हणतं ना, त्याला अधिष्ठान लागतं, त्याला पार्श्वभूमी लागते. तर माझ्या जीवनाची पार्श्वभूमी काय आहे नाही का? तुम्ही बघा, जर मी आमच्या ठिकाणी जन्माला आले, आमच्या वेळेला आलेलो, स्त्री व पुरुष म्हणून आलेलो कर्म हेच आहे. पण त्याचं अधिष्ठान का असं झालं याला उत्तर काय? याला उत्तर त्यांनी सांगितलंय स्वभावस्थ प्रवर्तते. त्या श्लोकात सांगितलेलं आहे स्वभाव म्हणजे या जगतामध्ये अशी काहीतरी शक्ती आहे की जी हे ठेवते आहे जीवाशी, जन्माला घालते, घेऊन जाते, त्याच्याकडून कर्म करून घेते. म्हणजे मी अमुक करून आणि मी अमुक करणार नाही, हा गोपन अहंकार आहे. सारी लोक आता तिथे धंद्याकडे पहिल्यापासून बरं का त्यांचा व्यवहार झाले का, पेपर झाले भाव झालेच आहे म्हटल्या येणार ना काय सांगावं म्हणजे आमच्याकडे एक प्रश्न राहून गेला. कर्म करून नाही बरोबर, कारण स्वभाव याचा अर्थ प्रकृती या जगाला चालवणारी एक जबरदस्त शक्ती आहे. ती शक्ती मी सांगितलं ना, जसं डाव टाकावा तसं जीवाला फेकते जगामध्ये जा. मग फेकते म्हणजे मग त्याचं कर्म झालं, त्याच्यात नशिबी असेल काय आमचं व्हावं आमचं न व्हावं आपल्याला वाटतं. नाही, अलीकडे मी पाहतो ना त्या मुला मुलींचे लग्न व्हायला वेळ लागतं का बरं का? हा समाजाचा एक तणाच आहे बरं का. तुम्ही कसं नाही करते, बालविवाह होते, ते संपल्यानंतर मग थोडे प्रौढ विवाह झाले, त्यानंतर आता अतिप्रौढ विवाह होऊ लागले. मग म्हातारपणचे विवाह व्हायचे असं दिसतंय नाही का? त्या सांगण्यात मिळालाय मला. सांगण्यात हेतू काय, अरे हे का घडतं असं नाही का? असं विचार करण्याची गोष्ट आहे ना, असं का घडतं याला उत्तर नाही. मानवी बुद्धी याला उत्तर देऊ शकत नाही. मग दिस इज व्हॉट इट, हे आहे असं आहे, यात काय करायचं ते बघायचं. कर्माचा पहिला जर नियम असेल तर माझ्या मनात असो नसो, ज्या परिस्थितीमध्ये मी फेकले गेलेलो आहे त्याच्यामध्ये जे वाट्या लागेल ते मुकाट्याने घ्यायचं पाहिजे, शिकायला पाहिजे. बरं, मी परीक्षेला बसलो असताना कोण एक्झामिनर यावं तुमच्या हातात नाही. त्याची बुद्धी मला पाहून कशी फिरेल याचा नियम नाही का? माझ्या म्हणण्यात हेतू काय माझ्या हातात आहे? अहो इतकं कशाला, तुम्ही आजारी पडला तर शहाणा डॉक्टर भेटणं सुद्धा मुश्किल आहे. आता तुम्ही म्हणाल शहाणा गाढव पैकी शहाणा डॉक्टर असतो काय म्हणाल नाही का? हे काय शहाणा गाढव म्हणजे परस्पर विरोधच आहे. तसं डॉक्टर शहाणा भेटणं म्हणजे काय तुम्ही ठरवावं काय जायचं नाही का? तुम्ही बघा, अहो ते डॉक्टर काय औषध देतात बसत ते होतं आणि मग दुसरा डॉक्टर म्हणतो तुम्ही काय केले. मग पहिली गोष्ट काय शिकायची की माझ्या वाटेला जे कर्म येईल ते माझ्या हातात नाही आलाय. मग भ्रम कुठे होतो, हा कोर्स आहे हा कोर्स आहे हा कोर्स आहे, मी हा कोर्स घेणार असं याला वाटतं की मी पसंत केलाय. पण नाही, ही परिस्थिती अशी येते की हे त्याचं त्यात बरं, हे त्यात बरं. आमच्या लहानपणी इंजिनिअरिंगला फार महत्व होतं, कारण मोठ्या मोठ्या जागा मिळायच्या. मुलीला इंजिनियर नवरा म्हणजे
म्हणजे वा काय होतो. आता काय म्हणतो कशाला म्हणतो सीए म्हणतोय काय आणि सगळे लमाड असतात सगळे बरं काय तुझं तुझं करून पैसे मिळवतात आणि बायका इतक्या सीए व्हायला लागल्या आहेत काय नाही आधी बोलण्याला बरं सांगायचं हेतू काय माझा आपल्याला हे सगळं परिस्थिती ठरवते हो. म्हणजे मग कर्माचा पहिला नियम काय माझ्या वाटेला आमचं कर्म का आलं हे विचारायचं नाही. आलंय ना ते बरोबर करायचं. आता दुसरा मुद्दा बरोबर करायचं म्हणजे काय नाही का असा प्रश्न आहे ना. तुम्ही बरोबर करा त्याला दिशा पाहिजे मला त्या अपेक्षा पाहिजे. बरोबर करा म्हणजे काय तर तुम्ही जे कर्म करता त्याला ती दिशा बरोबर लागली की नाही पाहायला पाहिजे. महाराज अप्रतिम उदाहरण दे. एक मनुष्य डॉक्टरीचं पेशेवर असणं आणि कायद्याचे पुस्तक वाचू लागला हे चालेल का नाही. म्हणजे त्याला जे अनुरूप आहे तसंच सगळं पाहिजे ना. तेव्हा आपण जेव्हा म्हणतो आमचं कर्म आहे आणि ते बरोबर करा तेव्हा त्याचा अर्थ काय. त्याचा अर्थ असा आहे माणूस हा शेवटी परिस्थितीला लाचार असतो. आपल्याला माहिती आहे ना की सध्या काही त्या मुलांची पुस्तक मिळत नाही आहे ना. असं काहीतरी पेपरमध्ये येतं बुवा बरं का. बरं काळजी करणारे जे शासन आहे ना ते शहाणच आहे. ऍक्शन काढ नाही गरीब कसे असतील लोक शासन करतात ना मग ते करतात ते बरोबरच असलं पाहिजे. मुलांचं काही होईना पुढे हो असं नाही का. माझ्या म्हणण्याचा हेतू काय की तुम्ही बरोबर म्हणत असताना तुमच्या ज्या शक्ती आहेत त्या शक्तीला जितकं उत्तम शक्य तेवढंच चांगलं त्या मर्यादित राहणार नाही का. तुम्हाला मागे सांगितलं तुम्ही एकच उदाहरण आपल्याला माहिती आहे जे केली बरोबर असं आहे ते सांगितलं ना. हे CV वैद्य होते चिंतामण मिळायचे त्याला महाभारत त्यालाच म्हणायचे. ते पुण्याहून मुंबईला येण्याच्या याला येत होते परीक्षेला आणि त्या वर्षी चान्सलर स्मेटली हिस्ट्रीला होतं इतिहासाला होतं. दरवर्षी निघणाऱ्या विषयांना असतं तेव्हा हे वरच्या बाकावर निघले होते आणि खाली त्यांचे दोन मित्र कल्याणला आल्यावर गाडी पूर्ण चाललं होतं आणि या वर्षी चान्सलर स्मेट हिस्ट्रीला ते कोणाला मिळणार ते वरून काय म्हणतात विचारलं काय मला मिळणार म्हणे मी परीक्षेला बसलो आणि त्याला मिळालं बरं का. त्यांना असं किती विद्यार्थी सांगू शकते सांगा. एक उदाहरण घेतलं मी. तसं तुम्ही व्यवहारामध्ये इतकं कर्म करता हे असं होणारच असं सांगू शकता का नाही सांगू शकत. याचा अर्थ असा दुसरी गोष्ट शिकायची कर्म झालंय बरोबर केलंय आमचं फळ मला मिळवणं हा माझा अधिकार नाही. तिचा स्पष्ट अधिकार शुद्ध वापरते मला ते पाहिजे पण मी विवेघात अगदी अगदी प्रपंचकामध्ये नाही का मुलं व्हावी मुलं सुद्धा मुलं होत नाही झाली तर चांगली होत नाही मुलीच होतात त्या मुलंच होतात असं म्हणजे आहे काय हा काही खेळ आहे का काय हा नाही का. भगवंत खेळ खेळतो का आपल्याशी म्हणजे कर्माच्या फलाची निश्चिती माणसाच्या जीवनात नाही. तुम्हाला माहिती नाही कॅन्सरच्या गोष्टी आपण ऐकतो की अगदी ऑपरेशन झालंय सगळं आहे बरं का एखादाच जगतो आणि बाकीचं की नाही ते डॉक्टर सांगतो काही नाही म्हणून आणि कुठेतरी होती उपटतो तो. काय मला सांगा म्हणजे तुमच्या ज्ञानाची काय तारीख आहे. म्हणून कर्माला जेव्हा तुम्ही दिशा लावता त्यावेळेला मी अंक मिळविणार हे व्यवहारदृष्ट्या बोला पण तत्वदृष्ट्या माझ्या हातात नाही. म्हणूनच कर्म केल्यानंतर पुढे काय होत आहे सावकाश पाहावं. दुसरी गोष्ट बर आता जे फळ मला फळ तर पाहिजे फळ मिळालंच पाहिजे फळ मिळणार ते जे फळ मला मिळणार ते कशाच मिळणार विचार करण्याची गोष्ट आहे ना. मी पाहिजे एक म्हणतो ते मिळेल का मला बरं. आता एक उदाहरण सांगतो आपल्याला. वेगळे 50-60 वर्षात भेटले एका माणसाला 3 मुली झाल्या. पंडित चांगले बरं का ते प्रवचन करायचे विद्वान सगळे वराडात ते ग्रस्त होते. तेव्हा ते नवरा बायको एका सत्पुरुषाला भेटायला गेले तेव्हा ते म्हणजे अहो बाई तुम्हाला 3 मुली आहेत पुरे ना काय कशाला आणते नाही बा मुलगा पाहिजे म्हणाले. काय चमत्कारी कल्पना आहेत बघा. अपुत्रस्य गती नास्ती पुराणात आहे म्हणजे माझ्या मनात येतं ज्ञानेश्वर मार्गावर गती नाही हो मुलगा नाही
नाही, आपण दुसऱ्याला फिरणं असते. आणि कोण तुमच्यासाठी पोरं त्याला पिंडदान करणार नाही का, जगाचं पिंड घेऊन बसलेले. तेव्हा तुम्हाला सांगतो काय ते काय म्हणाले, बाई म्हणाले तुम्हाला मुलगा पाहिजे, होईल म्हणाले. पण म्हणले त्याच्यामध्ये एक हे आहे, होम आहे, मुलगा तरी राहील नाही तर नवरा तरी राहील. आणि गंमत झाली, मुलगा झाला आणि नवरा झाल्यानंतर तिकडे परत पुढे प्रवचना वेळ तिकडे नाही करत, मेला. आणि काही कारण हे उदाहरण काय झालं, त्या सत्पुरुषाला दिसत होतं समोर की काळाच्या उदाहरणामध्ये याचा मृत्यू आलेला आहे. आणि संयोग असा आहे, हा जन्मानंतर मृत्यू असा संयोग. बरं, म्हणजे जगामध्ये हे जे सगळं कर्माचा व्यवहार चाललेला आहे याची आपल्याला दुखावत आहे. याला इंग्लिशमध्ये हा अप्रतिम हे आहे, कॉस्मिक सिग्निफिकन्स ऑफ युअर कर्म. हिंदुस्थानला स्वराज्य मिळायचं हे तुझ्या आणि माझ्या कर्माचं फळ नाहीये. या सर्व जगतामध्ये अशी काही उद्घाटन होईल की आपल्याला ते मिळणार. ज्या इंग्लंडने आपल्याला कर्ज दिलं होतं त्या इंग्लंडला भारताचं कर्ज झालं. या बाबा तुम्ही एक नको आम्हाला कर्जाचं आला मला सांगा, विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणजे माझे कर्म जे आहे ते माझ्या वाटेला आलेलं माझ्या इच्छेने नाही, ते बरोबर करण्याचा अर्थ असा की कर्म केल्यानंतर ते ईश्वराला अर्पण करावं, म्हणजे कर्म बरोबर नाही. म्हणून ईश्वराची जय. आता तुमच्या लक्षात आला हा ईश्वर कसा येतो. एका युरोपियन विचारवंताने फार छान सांगितलंय, यू इंग्लिश सांगतो आधी बरं का, यू ड्राईव्ह हिम अवे फ्रॉम द फ्रंट डोर. ईश्वर आला तुमच्या घरी, बाहेर हटवून द्या, ही एंटर्स इन दॅट डोर. त्याशिवाय पूर्ण विचार होऊ शकत नाही. अरे मग हे माझ्या वाटेल का तो आहे ना. हा कसा आहे तर गीता म्हणते ना दत्ते गीता म्हणते हा ईश्वर जो आहे हा कोणाचं पाप घेत नाही, कोणाचं पुण्य घेत नाही. अज्ञाने नावृतम ज्ञान, आम्ही अज्ञानानं घातले असल्यामुळे त्याच्यात त्याला नाव. पण हा ईश्वर कसा आहे तर जर कर्म तो करीत नाही, सवर्ण स्वभाव म्हणजे प्रकृती कर्म करते, तर ईश्वर कोण आहे मग. ईश्वर जगाचा निर्माता, क्रिएटर. इंग्लिश शब्द मी का सांगतो, हे वेदांती शब्द असतात ना पुढे दिसत असतात अर्थाला. हे शब्द कसे आपल्या भाषेत पुष्कळ कानावर पडतात. बरं का, तो कर्ता नाहीये, स्रष्टा आहे. निर्माता नाहीये आपला आहे, करते पण त्याच्याकडे नाही. म्हणून तो आपला मोकळा, मी हे नाही केलं ते नाही. काय आहे भानगडी, तो कर्म न करताना जगात कसं चालतं काय आला की नाही प्रश्न. एक साधं उदाहरण द्या, महाराजांचं आधी देतो. म्हणाले एक कडक बाप होता, त्याचे पोटे भारी वाह्यात होते, मानखोर आरडाओरडा. तेव्हा ऑफिस मध्ये तो गेला की रान मोकळं, मारामाऱ्या आरडाओरडा वगैरे घडत चालले. संध्याकाळी 5-5:30 झाले, ऑफिसातून आला. ओळख हा असतात, त्याचा पाय जिन्यावर वाढला की पाऊल ओळखलं, अरे बाबा आले आले म्हणून चुपचाप सायलेंट. त्याला कल्पना नाही सलपोटी गडबड करताय, काही कल्पना नाही. तो आला, तिने आपले कपडे काढले, हातपाय धुतले, शांत जा. तो बायकोला म्हणालं, कागद म्हणलं मुलं कुठे गेली. घरातच आहे म्हणाले, आता पण बोललो होता नुसता. महाराज म्हणले त्यांनी काय कर्म केलं, मुलं गम बसली याकरता काय कर्म केलं, काही कर्म नाही, नुसतं त्याचं अस्तित्वच काम करतं. तसं ईश्वर काही करीत नाही, त्याच्या अस्तित्वामुळे जगत नाही. सांगण्याची स्थिती काय आहे, पण त्याला की नाही आपल्या दर्जात सांगतो. तुम्हाला माहितीये की शाळेमध्ये प्रायमरी वगैरे याच्यामध्ये आम्हाला काय अनुभव नाही, पट्टी घेऊन जातात मास्टर नाही का, नाही गो आता तेही मारू देत नाही, पट्ट्या घेऊन जातात. तुमच्या आमच्या लहानपणी सारे मारायचे आणि घरी काय घरी सांगणे स्वयं ते आमचे मारायचे.
नाही का, मास्टरला सपोर्ट द्यायचा. तर खरा मास्टर कोण, खरा मास्टर कोण, जो वर्गात आल्यानंतर एकदम शांतता येते तो मास्टर खरा. मी आल्यानंतर पट्ट्या वाजवा, बसा, बघा, हा सांगतो खरा मास्टर आहे. क्षमा करा ना, तुम्ही मास्टर असतात. आणि खराय गरज आहे की व्याख्यान देणारा, मग काय प्रवचन करणार तुम्ही असो, सभेत आल्यानंतर सभेचं वातावरण बदललं पाहिजे. सामर्थ्य आहे, बुद्धीचं सामर्थ्य आहे, शंकाच नाही. म्हणजे खरा गुरु जो आहे त्याच्या अस्तित्वाचं स्टेज असं असतं की तुम्ही त्याला नमस्कार करावंसं वाटतो, त्याचं ऐकावंसं वाटतं, किंवा त्याच्यासमोर शांत स्वस्त असतं. हो ना. ही जी मानवी समाजाची स्थिती आहे ती भगवंताची अत्यंत उच्च अवस्था आहे. तो नुसता पाहतो, काही करीत नाही, पण पाहण्यामध्येच तेवढं मोठं तेज असतं. याचं सायन्सचं एक उदाहरण सांगतो, मला सहज आठवलं. आता काय आहे, पाणी आपण ज्याला म्हणतो ना, त्या पाण्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन त्याचे वायू आहेत, त्यापासून पाणी तयार होतं. आता आम्ही लॅबोरेटरीमध्ये पाहिलेलं आहे सायन्स शिकताना की तुम्ही त्या दोन ट्यूब्स मध्ये ऑक्सिजन हायड्रोजन असून तुम्ही ते मिश्र केलं, पाणी तयार होत नाही. त्याला इलेक्ट्रिक करंट लागतो. त्याला की नाही कॅटॅलिटिक एजंट असं म्हणतात. तो काही करीत नाही, तो इलेक्ट्रिक चार्ज असतो ना, तो याला विचारित नाही, त्याला विचार, नुसतं त्याचं अस्तित्व दोन्ही नाही करण्यात पाणी तयार होतं. तसा भगवंत हा निमित्त मात्र आहे, तो काही करीत नाही, घेत नाही. मग निमित्त मात्र म्हणजे कसा असतो, त्याला साक्षी पण म्हणतात. मग परमार्थ म्हणजे काय, परमेश्वरासारखं साक्षीनं जगात राहणं म्हणजे उपासना. चाललाय ना, पाहतोय मी, चाललाय. आपल्या घरामध्ये उठा पाळत होत असताना आपण दुसऱ्याच्या घरात चाललेलं जसं वेगळेपणाने पाहतो, तसं आपल्या कुटुंबात गडबड होत असताना, आपल्या जीवनात गडबड होत असताना वेगळेपणाने पाहणं याचं नाव परमार्थ. तो ईश्वर समान शिकतो बरं का. आणि अरविंदाने फार छान म्हटलेलं आहे, हा जो विटनेस सेल्फ असतो त्याला विटनेस सेल्फ म्हणे, साक्षीपणाने राहणारा, याच्यासारखी दिव्य अनुभूती नाही. आणि हे आपल्याला कमवायचं आहे. म्हणून भगवंताने जगताची रचना केली असं भाषा आपण वापरतो, पण ज्या अर्थानं माणूस एखादं काही निर्माण करतो तसं काही. हो, पण आता आणखी एक प्रश्न सांगतो. ईश्वर सर्वव्यापी आहे, जिकडे तिकडे आहे, मग हा भानगडी करतो का? त्याला काय कमी आहे म्हणून जगत निर्माण करतो आणि मग आम्हाला अडचणीत घालतो. या महाराजांनी त्यांनीच घातलंय की नाही आम्हाला, कर बाबा हे भानगड तुला चैन पडत नाही का, आम्हाला स्वस्ततेनं जीवन जगू देत नाहीस का तू, नाही का, असं म्हणायचं काय गैर आहे. तर मग असं आहे त्याचं उत्तर खरोखर छान आहे. त्याच की ईश्वर हा सर्व बाजूला आहे, सर्व ठिकाणी आहे, त्याला त्यांनी ऑमनी प्रेझेंट असं म्हणतात, सर्व व्यापी, सर्व ठिकाणी आहे. तर मग हे जगत वेगळं कसं? अहो वेगळं नाहीच आहे, पाहण्याची दृष्टी चूक आहे. ती कशी आहे, मानवी दृष्टीने मी त्याच्याकडे पाहतो, त्याच्या दृष्टीनं पाहत नाही. म्हणून जगाकडे ईश्वराच्या डोळ्यांनी पाहणं म्हणजे परमार्थ. माझी दृष्टी सोडून जगाच्या दृष्टीनं पाहायला किंवा त्याच्या दृष्टीने पाहायला म्हणजे परमार्थ. तुम्ही भाषा वापरता याचा अर्थ आहे का, ईश्वराला जर शरीरच नाही तर त्याच्या दृष्टीने पाहणं म्हणजे काय, असं नाही का. ते मी मागे गोष्ट सांगितली ना आपल्याला की मजनूची कीर्ती बादशाहच्या कानावर गेली. मजनूची कीर्ती त्या भाग लैलाला गेली. आणि म्हणजे हाय कोणी तुम्हाला, हा कोण आहे बाई, ह्या वाडी इतका हा वेड्यासारखा जगात फिरतोय. तेव्हा तिने त्याला बोलावलं, त्या बादशाने तिला, तू मामूली आहे म्हणाले, सरी इज्जत माझी तो म्हणला वेळा, त्याला आपण बोलावलं. त्याला बोलावलं आणि आपल्या हॅरम मधल्या म्हणजे
त्याच्या जनान खाण्यात एक 10-12 बायका उत्तम सुरेख असून उभे केला. आता कुठले ते बायच्या नादी लागलाय बघ म्हणलं हे. आता त्याला माहित नव्हतं प्रेम आंधळ आहे बरं का. आणि आंधळ म्हणजे आणखी डोळे फुटतात पुढे लग्न झाल्यावर. तो काय म्हणाला की राजा तुझं बरोबर आहे, मजनूच्या डोळ्यामधून तू लैलाकडे बघ म्हणजे तुला तिथं सौंदर्य कळेल बरं का. सांगितली असतं मग ईश्वराच्या डोळ्यातून जगाकडे पाहणे म्हणजे काय. जर ईश्वर सर्वव्यापी आहे तर सर्वव्यापीत्वाची दृष्टी आली तरच ईश्वराच्या डोळ्यातून पाहता येईल. म्हणजे काय तर जसं आज आता आपण पाहिलं या जगात त्याची सत्ता सगळीकडे आहे, तसं माझ्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट त्याच्या सत्तेनं चालली, त्याची इच्छेनं चालली आहे. त्याचं नाव कळलं डोक्यावरून जात नाही ना. प्रत्येक गोष्ट तुझ्या इच्छेने तुझ्या इच्छेने तुझ्या इच्छेने. तुम्ही म्हणे अरे काय हा ईश्वर आमच्या मनात विरुद्ध लेखाचा करतोय म्हणून ईश्वर. असं कसं तर ईश्वराला स्वतःच्या स्वभावाविरुद्ध जाता येईल का. नाही जाता येणार. तो आनंद स्वरूप आहे. तो जे करेल ते आनंदमयच असलं पाहिजे, म्हणजे कल्याणाचं असलं पाहिजे. म्हणून माझ्या जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट ईश्वराच्या इच्छेने घडते आणि ती माझ्या कल्याणाची घडते या क्षणात. त्याचं नाव करत म्हणून ते शिकायचं. राजी है हम उसी में जिससे तेरी रजा. तुझी मर्जी जात आहे तर या जो विवाह हवा आहे वो विवाह हा तेज आहे त्या माणसाच्या बोलण्यात बघा. नाही का हे दिले अनंते पैसे किती असो द्यावे तुम्हाला. आता तुम्ही म्हणाल शेवटच्या मुद्द्याला आता मी वाचून म्हणून निमित्तकरण करेल ज्ञानेश्वरी वाचा. आता मुद्दा राहिला तो असा तुम्ही असं म्हणता माझ्या जीवनाची प्रत्येक गोष्ट माझ्या कल्याणाची होती बरं का. कल्याण ही काय कल्पना आहे ना. हे तत्वज्ञान जशी लफडेबाजी असते बघा फार. आता तुम्ही शब्द अहो कल्याण म्हणजे काय नाही का. माझा मुलगा 12वीला बसला आहे आणि त्याला मेडिकलला जायचंय, माझ्याजवळ पैसे नाही तर का PCM पाठ केलंय हो आता सगळे रोज येते माझ्या PCM मध्ये 94-95 आणि बाकीचं काही अटेन्शन मग मिळेल मुंबईमध्ये शक्य आहे बुवा. मग त्यात सुद्धा मग डेंटलला जा मग इकडे जा तिकडे जा नाही का. माझ्या म्हणण्याची तू काय माझी कल्याणाची कल्पना काय. आज माझ्या परिस्थितीप्रमाणे माझ्या ज्या अपेक्षा आहेत त्या अतृप्त होणं म्हणजे मी माझं कल्याण केलं बघा तुम्ही. अरे कारण एक अप्रतिम उदाहरण द्यायचं. एक नवरा बायको होते. एका मारुतीच्या मंदिरात सेवा करायचा त्यातून दिवसा मारून यायचा भाज्या आनंदात नवरा बायको राहायचा. तेव्हा त्याने एकदा त्या वाटेवरून एक श्रीमंत मनुष्य चालला होता. तो पाहिला गाड्या घोडे बरोबर नोकर चाकर सगळे पाहून खूप झाला. काय चाललं दारिद्र्य म्हणाला आहे काहीतरी आहे का काहीतरी पाहिजे म्हणून तिने मारुतीला म्हणलं वा मला पैसा दे आहे. त्याला पैसा मिळाला आणि तो एका बाईच्या नादी लागला. 4-4 दिवस घरी यायचा नाही. तेव्हा ती बाई काय म्हणाली मारुतीला अरे मी तुला कल्याणाचं द्यायचं सांगितलं ना हे तू काय दिलं गोष्ट काही. मारुती म्हणाला पैसा हाच तुला कल्याणाचा आहे तू माझी तर तुम्ही काय करून दिला. त्याचे आफ्टर इफेक्ट आहेत नंतरचे आहे. आणि आपण पाहतो ना पुष्कळ माणसं जवळीपेक्षा जास्त पैसा मिळाला तर ते भ्रमून जातात. जीवनाचा खरा अर्थ त्यांना कळत नाही ना. मग कल्याणाचं म्हणजे कोणतं 3 गोष्टी सांगतो. पहिली जर असेल ना पहिली अगदी तिथे मिळाल्यानंतर मनाला समाधान वाटतं तृप्त म्हणजे वासना तृप्ती करतो ते कल्याणाचं. त्यात करा तेच आहे थोडा एक वासना नाहीशी करून तरी शांत होईल नाही तर मिळून जाईल. आपल्याला मिळून शांत होणं पाहिजे. वासना नाहीशी होऊन तृप्त करण्याचा अर्थ काय आहे ते नाही. वासना पुरी करा आणि समाधान पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जर असेल तर जे मिळतंय ना
ते त्याच्या इच्छेने जर म्हटलं तर आई जशी मुलं अध्यक्ष देणार नाही तसं आणखी मागणं म्हणजे आपल्याला नसत आहे तेवढं पुढे. तुम्ही रेकॉर्ड करता बरं आहे म्हणजे काय बोलला हो तुम्ही आणि बोललो तुम्ही असं नाही. पहिली गोष्ट अशी आहे, दुसरी गोष्ट अशी आहे, बरं तृप्ती झाली पाहिजे पुढे. दुसरी गोष्ट अशी आहे ते मिळणं ते उत्तमच आहे. आणि तिसरी गोष्ट जी आहे ना, मिळालं काय आणि न मिळालं काय तोच मला पाहिजे आहे ही याची विद्या आहे. कल्याणाचा साधा जो आहे तोच माझ्या वाल्यानंतर बाकीची गोष्टी काय जसं पुष्कळ ऐश्वर्या आमच्याकडे गमत सांगतो आपल्याला. याला काय झालं 15-20 वर्षाची मागची गोष्ट आहे. एक बाई गुरगुल्यास भेटल्या. त्यांचं नवरा नेहमी आजारी असे एकट्याकी असायच्या, पैसा कमी पडायचा, त्रास व्हायचा आणि भय आनंदात दिसले. म्हणजे कसं काय अहो म्हणजे ते गेले आणि परिस्थिती सुधारली म्हणाले. असं नसावं ना, नाही का. आपल्याकडे कल्पना आहे बघा की लग्न करून जेव्हा मुलगी घरात आणतात तेव्हा काय ते तांदळाचं माप बीप पाय ओलांडतात नेतात नाही का. म्हणजे घरी आलेली ही लक्ष्मी आहे अशी एक कल्पना. म्हणून तिने नवऱ्याने बायकोला सांभाळून दिली पाहिजे. लक्ष्मी आहे ना आलेली, आता ती कडक लक्ष्मी आली काय लक्ष्मी नाही का. आणि ही गोष्ट खरी आहे बरं का. काही माणसं घरातली गेली ऐश्वर्य संपलं काय असलं की परत येत होते असं आहे काहीतरी. हे ते ईश्वराच्या राज्यात काय चमत्कार सोडून द्या. मुद्दा सांगण्याचं काय की नाही या 3 गोष्टी माणसाने बरोबर ध्यानात ठेवल्या तर कल्याण मुख्य त्याचं समाधान आहे ना. असं असू द्या काय बरं. मग त्याचा पर्याय काय आहे तो असा की मला जगायचंय आणि ते जगण्याकरता मला घरदार पाहिजे, अन्न वस्त्र पाहिजे, मुलं बाळ पाहिजे. तर किती पाहिजे जगण्यापुरतं पाहिजे. म्हणून महाराज नेहमी म्हणायचे अगदी तुकाराम महाराज जरी झाले तरी देवाला हे मागितलं मागणे लई नाही, लई नाही पोटापुरते दे. बरं मागण्याचा अधिकार आपल्याला. आता पोट जर वाढायला लागलं तर त्याचाही किती मागावं का पण सर्व पुरतं दे, जास्त नको. आणि असं आहे बघा समजा तिच्या मुलीच्या लग्नाला ₹1,00,000 लागतायत बरं का. आजकाल लाखाची भाषा ₹1,00,000 लागतायत. नको मला देऊ पण त्यावेळेला तेवढं दे ना. पण जाऊ दे नाही की नाही. अगदी 5 मुली आहेत समजा. अरे 5 मुलीच्या वेळेला 5,00,000 दे जास्त आपली वृत्ती कशी असते आधीच दे. तो काय म्हणतो तसं नाही चालायचं. मी आईच्या वेळेला देत तुला तेवढा भीड नसतो आपल्याला. म्हणून शेवटी मुद्दा काय येतो तो आहे तो बेनिव्होलंट आहे, कल्याण करणारा. शब्द फार छान आहे. कृष्णमूर्तींच्या याच्यात फार वेळ आहे तो बेनिव्होलंट बरं का. तो बेनिव्होलंट आहे त्याच्या हातनं अशुभ कर्म अशक्यच आहे भगवंताच्या दृष्टीने. म्हणून तो कल्याण करणारा आहे आणि मला योग्य वेळेला योग्य ते देईल अशा खात्रीने जो होतो ना त्याला ईश्वराचं स्वरूप कर. एवढंच मला सांगायचं होतं. हा विषय इतका आहे. अहो 4-4 महिने व्याख्यान द्यायला लागेल ईश्वरा. हो तेव्हा करायचं नाही ईश्वर काय पण गीतेत जेवढा संबंध आहे तेवढा. बरं हा कसा आहे आता इथून याचा सांगतो आपण. हा कसा आहे अमूर्त आहे. ईश्वर काय असं दाखवता येत नाही तो अमूर्त आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत पाप पुण्ये असे के पाशीच असं तू न देते. पाप पुण्य ही जवळच आहे त्याच्या. अहो त्याने जर विश्व निर्माण केले त्यातच आहे. पण असं असून सुद्धा साक्षीही होऊ न शके येरी गोठी गायची. त्याला तुम्ही साक्षी म्हणता त्याला काय आख्याचं अंत झालं कमक्याचं अंत झालं त्याला काय आहे त्याचं. जसं फार श्रेष्ठ सांगायचं. एक माणूस म्हणाले नदीच्या काठी उभा आहे. नदीला पूर आलेला आहे आणि पुष्कळ गोष्टी वाहत चाललेल्या आहेत. प्राणी वाहत आहेत, मासे वाहत आहेत, लाकडाचे ओढके वाहत आहेत, गवत वाहत आहे. वाहत आहे हा आपलं असं पाहतो कसा ह्या विश्वाचा कारभार चाललेला ईश्वर शांत हे काय आहे त्याचं. ते अगदी तुम्ही मला खरं सांगा तुम्ही अगदी देवाला नवस केला आमका तुला गेलं त्याला त्याचं काही आहे का. एवढे आवाज एवढे विश्व इतके जीव त्यामध्ये तर काय आहे. म्हणून मला नेहमी असं वाटतं की परमार्थाला पार्श्वभूमी कसली पाहिजे उदार अंतःकरणाची पाहिजे. म्हणजे तुम्ही देऊ नका कोणाला पण दृष्टी तशी विशाल पाहिजे मोठी पाहिजे म्हणजे परमार्थाला लायक असतो. आपलं कसं होतं आपण आपली आपुलची दृष्टीने पाहतो.
त्यामुळे ईश्वराची कल्पना आपल्याला येऊ शकत नाही, म्हणून सगळं लटक पडतो. मग पुढे म्हणे काही मूर्तीचे मिळे तो मूर्तचे होऊन खेळे परी अमूर्त पण न मिळे दागले या. ती फार प्रसिद्ध होती आहे ज्ञानेश्वरीची. दागला म्हणजे श्रेष्ठ असा, सर्व श्रेष्ठांचा श्रेष्ठ असा हा देव जो आहे, ईश्वर आहे, त्याचं अमूर्त पण मळत नाही, क्षणभर सुद्धा ते मळत नाही. आणि का मळत नाही? मूर्त जे आहे, दृश्य जे आहे, त्याच्या अंतर्यामी खेळ खेळून सुद्धा पुन्हा अमूर्त राहते. हे कसं होतं फार सांगणं कठीण. हा अनुभवाचाच विषय आहे की सगळं करून पुन्हा अलिप्त कसं काय राहतो हा. त्याला महाराज एका उत्तम दृष्टांत द्यायचे. महाराज म्हणाले एक माणूस होता, पोहायची फार हौस त्याला. मग म्हणाले आता 2-4 तास पाण्यात पडल्यावर सर्दी कधी व्हायचीच किंवा, पण मग त्याने काय केलं, अंगाला तेल लावायचं, पाण्यात पडण्याच्या आधी खूप अंग चोकायचा आणि पाण्यात पडायचा. म्हणजे पाण्यात बाहेर आला की सगळं पाणी पडून जायचं. तसा तसा परमात्मा विश्वाच्या लपड्यात पडतो, पण तेल लावून पडतो, म्हणजे अलिप्तपणानं पुन्हा बाहेर आले की जाईल. आणि हा सत्पुरुष असतो. सत्पुरुषाला आठवण सुद्धा नाही. म्हणून समर्थांचं सामर्थ्य काय सांगताना सर्व काही केलं पण मी पाणी कशात गुंतले नाही ते सामर्थ्य. अहो साधी गोष्ट आहे, साधी म्हणजे मी पाहिजे ते नानासाहेब मस्कर म्हणून एक दुकानवाले होते बघा. मस्कर म्हणून कापडाचं दुकान होतं. त्यांच्या दुकानात एकदा मी उभं होतो, नाही शिजायचं दादर का, आणि समोर एक माणूस मोटर गाडीतून गेला बरं का. आपण इतक्या मोठ्या दादरला काय हो, इतक्या मोठ्या चाललेला पाहिलं का. म्हणाले काय बा या माणसाला आपले लहानपणी मी मदत केली आहे बरं. म्हणजे किती वर्ष झाली? 30-40 वर्ष झाली. आता पगार झाला म्हणले. किती माणसाच्या लक्षात राहतो. असं देवाने लक्षात ठेवायचं म्हणलं तर वेळा होईल, तो ठाण्याला पाठवावं लागेल त्याला. ठाण्याला राहणारे त्यातले न घेता नाही का. मग किती पडी त्याला अमूर्तपणे न मिळले दादूला या काय खुबी आहे वागण्याची. म्हणून सर्व काही करून पुन्हा त्याचं स्मरण न राहणं हा अभ्यास आहे बरं का. मदत करावी, सांगावं, पण हे केलं यांनी लक्षात ठेवावं हे नसलं नाही का. किती छान असतं हे. त्याला माझं स्मरण राहावं पण मी नाही तरी. हा अभ्यासच आहे. काय देऊन देणार आहोत आपण. तुम्हाला महाराज म्हणायचं ते खरं आहे. तुम्ही जेव्हा वर्गणी देता 100 रुपये तुमची असते 1 रुपया काढून देणार आणि म्हणजे मी वर्गणी देईल. अरे त्यात ते गणपतीबद्दल म्हणायचं त्याचं पोट एवढं आहे की तुमचे असे 1000-100 त्यामध्ये मावून जाते. असं असताना पण आपली वृत्ती किती शुद्ध असते बघा. या बरं देणार ते आपलं असतं का, समाजाचं घेतलेलं व्यक्ती नाही का. म्हणून अमूर्तपणे ज्ञानेश्वर महाराजांची शिकवण कशी आहे बघा. असं प्रकरण राहिलं पाहिजे नाही का. पुढे म्हणाले तो श्रीजी पायी संहारी ऐसे बोलती जे चराचरी ते अज्ञान अवधारी पण तुम्हाला. अरे लोक म्हणतात त्यांनी विमान केलं, त्यांनी आपलं केलं, त्याला याचा संबंधच नाही काही. कसं घडतं मला मी सांगितलं की तो बाप घरी आल्यानंतर चुपचाप सगळे काय केलं त्यांनी काहीच केलं नाही. त्याचं अस्तित्वच नुसतं काम करतं. तसं हे आहे. आणि सहज आपला आठवण सांगतो. सध्या तुम्ही आपल्या भारतामध्ये राजकीय किती गोंधळ पाहताना तुम्ही याचं एक कारण असं आहे, असा कुणी मनुष्य नाही त्यांच्यात की ज्याच्या अस्तित्वामुळे बाकीचे लोक मार्गावर. त्याचं तेज असं पाहिजे नाही समोर पाहिजे नाही का असं पाहिजे. तसं कुणी स्टेचर, त्याला इंग्लिश स्टेचर म्हणतात, असा मनुष्य पाहिजे. वा काय मनुष्य. तो कोणाला जातीत नाही, काम करा म्हणत नाही, पण त्याचा प्रभाव असा असतो. आणि समाजामध्ये अशी माणसं ज्या ज्या क्षेत्रात आहे ती जर पुष्कळ असतील तर समाजित करा. तुझ्या माणसाला पाहिलं म्हणजे नमस्कार करावं. काय माणसं असा माणूस आपल्या समजत असतो. मग पूर्वी एक तरी असे बघा की घरात आई बाप जर असले ना तर बापापेक्षा आईला फार मान असते. मोठी मोठी मुलं झाली तरी आईच्या पाया पडत असते. आईचं मोठे पण नाही पण त्याची निष्ठा अशी आहे, योग्य आहे, नमस्काराला पात्र आहे. ती वृत्ती जी आहे ना ती वृत्ती राहिली नाही. त्याला काय करायचं नाही का. म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये जी पूज्यपणाची जी चाह आहे
त्याचं व्यक्त स्वरूप ते करणार तुम्ही. कोणाला पूज्य मानणार तुम्ही मला सांगा. आणि या पूज्य शब्दावर महाराजांनी फार खुली केली बरं का. पूज्य म्हणजे पूजेला योग्य असा अर्थ आहे त्याचा. पण मराठीने पूज्य म्हणजे शून्य. म्हणजे जो मीपणाने शून्य होतो तोच पूज्य असतो. आणि आपलं तिथे ओढत येईल खातं बरं का. वय वाढतं पण मी वर सांगितलं काय आपल्या नाही तुम्हाला म्हणजे काय वागता तुम्ही हे तेच केलेलं असतं. पुढं पाया कोणी नसतं बरं का. काय पूज्य मग पुढे म्हणाले हे अज्ञान जरी समूळ तुझे ते विश्वभ्रांतीचे बसलेले तुझे मग अकर्तृत्व पडते मध्ये ईश्वरा. अज्ञानामुळे मी तो करतो असं म्हणतो. ते अज्ञान हा भ्रांती आहे. मसे म्हणजे काळजळ. ते काळजळ काळ झालेलं ते जर नाहीसं झालं तर मग ईश्वर आकर्ता कसा आहे ते बरोबर कळायला लागतं. म्हणाले एक ईश्वर एक आकर्ता ऐसे मानवे जरी चित्ता तरी तोच मी हे स्वभावता आधीच आहे. अरे वा. एकदा ईश्वराचं आकर्ते पण कळलं म्हणजे मी ईश्वर स्वरूपच आहे हे कळायला लागेल. हे कसं काय. आज आपल्या अंतरामध्ये द्वैत आहे. एक मी खरा आहे एक मी खोटा आहे. मी ते नाही असं म्हणतो. एक चांगला मी आहे एक वाईट मी आहे. बघा तुम्ही परमार्थाला युद्ध म्हणतात ना. का हो युद्ध कोणामध्ये चांगला मी आणि वाईट. याचं फार आपल्याकडे सुंदर वर्णन आहे दुर्योधनाचं. जानामि धर्मम नचने प्रवृत्ती. जानामि धर्म म्हणत असताना जी सद्बुद्धी आहे ती सांगते हा धर्म आहे. पण हा जो देहबुद्धीचा मी आहे तो म्हणतो करू जानामि अधर्मम नचने निवृत्ती. हे त्याचे सेंट पॉल काय म्हणतो आय नो द राईट बट आय फॉलो द रॉंग. आपलं वर्णन आहे ते नाही का. म्हणजे असं अगदी जग एक करून अशी शांत वृत्ती तयार आहे. आणि दूधवाल्याच्या हिशोबात भांडवल दिले तो आला बेवकूफ नाही समजता. ऐसा आहे वैसा आहे जग करून आलेली वृत्ती नाही का. कसं काय व्हायचं बघा तुम्ही. हे तुम्ही अगदी प्रापंचिकच आहे ना. पाहतोच तुमच्याकडे नाही बोलतोय नाही का आली नाही ते असं होतं आमचं समजवतं. मग दोन फिरून लवा लोक आहे हातच असं बरं का व्यवहारात. शिक लीव घेऊन रजा घेतो का खरं असतं कसा का नाही का. तिथे पाप चालते इथे नाही चालतोय काय होत आहे. अरे माणूस स्वार्थी म्हटल्यानंतर हा एक प्रकारे स्वार्थ होतो. तो प्रकारे माझ्या म्हणण्याचे तुम्ही लक्षात घ्या की माझ्यामध्ये माझ्या संमतीने दोघं राहतात. एक चांगला वाईट एक वाईट मी. आणि माणूस परमार्थी धर्म म्हणजे चांगल्या मीचा कौल काही झालं तरी सोडायचा नाही. म्हणजे काय पाप पाप म्हणजे काय मला काही कळत नाही. पाप आमचं आहे ते करू नये म्हणून असं कोण माणूस आहे मला सांगा. जो माणूस म्हणून सेल्फ कॉन्शियसनेस त्याला बरोबर कळत आहे त्यांना बरोबर नाही तरी पण मानवुकीवर बसतं ना ते त्याला महाराज छान सांगायचं. काय झालं ते गोंधळल्यास असं आहे त्या संस्थानापासून एक 5 मिनिटाच्या रस्त्यावर एसटीचं स्टँड आहे. त्याला एका माणसाने तक्रार केली महाराज आपलं आपण ऐकलं म्हणजे असं वाटतं बास आता जन्मवर नामस्मरण करायचं भक्ती करायची. एसटी स्टँड पर्यंत गेल्यापर्यंत असतो पण एसटी मध्ये बसल्यानंतर एकदम म्हणजे तर महाराज याचं कारण आहे सोपं कारण आहे की आपण जेव्हा गोंधळात येतो तेव्हा एसटी स्टँडवर उतरताना प्रपंचाचं भूत तिथे स्टँडवर ठेवून येतो. तेही वाट पाहत असतो जाते गेले का तर 4 दिवस येईल तो आला बसला की पुन्हा माणुकीला असतो. ते इतकं असतं की पुन्हा पुढच्या वर्षी पण सोडित नाही. त्याला बाजूला करणं हे खरं साधन आहे. माझा मी सांगेन तू आमचं कर नाही मी नाही करणार. आणि हाच खेळ आहे खरा परमार्थाचा की त्या वाईट मीला मानवतेला धरून दाबला पाहिजे. त्याला नाहीसं करणं मोठ्यांचं काम नाही म्हणजे नाही म्हणजे प्रवृत्ती तिथे नाही ते करण्याची. मग याला स्वाधीन करून ठेवणं हे खरं काम आहे. आणि म्हणूनच सर्व समाजामध्ये नीतीचे नियम का असतात. वाईट मी असतो पण त्याला ताब्यात ठेवण्याचं काम. आणि सर विषय निघाला सांगतो मला ते त्यांनी शिकवलेलं आहे की समाजाची अवनती डिकेडन्स ऑफ सोसायटी तेव्हा होतं ज्या वेळेला समाजामध्ये खोट्या मी किंवा वाईट मीचं प्राबल्य होऊन नुसतं प्राबल्य नाही
त्यांची चहा समाजात व्हायला लागते त्यावेळेला समजा बरं त्याची तारीफ होते ना, वा काय काय धैर्य आहे, काय काय म्हणजे समजा की समाज असा अधोपात एक सांगून ठेवतो सर आठवलं म्हणून गमतीनं. आता काय आहे, स्पेशल ट्रेन्स असतात नॉन स्टॉप वगैरे बरं का, त्या नॉन स्टॉप वगैरे म्हणायचे पण असतात. डिकेडचं एक काम असं आहे, घाई कर घाई काय असतं, कोणत्याही जीवनाच्या अंगामध्ये वेळ यावी लागते. ती वेळ आल्याशिवाय कर्म बरोबर होत नाही. आणि तिथे तुम्ही जर घाई केली तर जादूने आंबा काढण्यासारखा आहे झाडाला. कोणी खात नाही आपल्याला देत नाही खायला, काही बरोबर लागतो झाडाला. तसं ज्या ठिकाणी आपल्याला जायचंय त्या ठिकाणी लवकरात लवकर जाऊन पोहोचण्यात आपल्याला सार्थकता वाटते. 15 मिनिटं आधी गेली, पुढे काय केलं बरं, असा जर प्रश्न विचारला तर सांगायचं बरं का. आणि जितकं जास्त लवकर जावं तितकं तिथे वाईट कर्म करायला मोकळे पण मिळतं, निषेध मिळतो. हा त्यांना आपलं ऐकून ठेवा तुमचा विषय नव्हे. हा तुझं कोणी पुण्याला आजारी पडलंय, हरकत नाही विमानाने जा, सगळ्या लवकर जा. परंतु तिथे एक नाटक आहे आणि तिकीट काढलंय आणि लवकर गेलं पाहिजे हे हा तुम्ही त्या नाटकाचे रसिक असाल आपला आपला विषय नाही. मग पुढे म्हणाले, ऐसे विवेके उदो चित्ती तयाची भेद कैसा विजगती ते आपल्या प्रतीची जगतची मुक्त. असं अज्ञान नाही झालं, ईश्वर करता आहे सगळं ही खात्री झाली. असं झाल्यानंतर जगाकडे पाहिल्यानंतर जगात कोण दिसणार याच्यामध्ये पुढे श्लोक आहे या अध्यायाचं, निर्दोषम ही समम ब्रह्म. हे परमात्मा स्वरूप असेल या दोष असणं शक्यच नाही, हे दोष आहे. ही त्याची वृत्ती म्हणायला पाहिजे. बरं पुढची ओळी वाढ, जैसी पूर्व दिशेच्या रावळी उदया येताची सूर्य दिवाळी की येवी ही दिशा तीच काळी काळीमान आहे. सूर्य उगवल्यानंतर सर्व तिकडे तिकडे प्रकाश पडतो, तसं आमच्या दिशेला काळीमा हे शक्यच नाही. तसं माणसाच्या जीवनामध्ये ईश्वराचं कर्तृत्व जर पटलं तर जगामध्ये काळीमा नाही, अज्ञान नाही. मग आता आपण कसं करायचं, आपण काय करायला पाहिजे, त्याला एक उपाय आहे. तो असा, खरोखर आपल्या जीवनाचं किती पुनर्विचार. माझ्या जीवनामध्ये तुम्ही लहान असा मोठे असा 15, 20, 25, 50 वर्ष काय हो मी करून अशी कोणती गोष्ट झालेली आहे, सगळी हिशोब काढावा, हे झालंच पाहिजे आणि मी केलं. अशी किती गोष्टी निघतील, पर्सेंटेज काय निघेल त्याचं, म्हणजे घडलं मी नाही केलं, किंबहुना मी त्यातला एक अगदी सूत्र भाग होतो त्यासोबत कारण परंपरेमध्ये. असं आहे सायन्स मध्ये सुद्धा, विज्ञानामध्ये कॉझेशन म्हणून आहे ना, कार्यकारण संबंध हा तर विज्ञानाचा प्राण आहे. कार्यकारण संबंध, प्रयोग आणि कार्यकारण संबंधाचा अभियंते बरोबर का, या दोन गोष्टी प्राण आहेत त्यांचा. आपण ठरवलं डॉक्टर येऊन म्हणतो आमचा असेल डायग्नोसिस ही थिअरीच नसते का, खरं नसतं. औषध देऊन बरा करून खरं नाही का, तसं या दोन गोष्टी विज्ञानाचं हे आहे. मग आपण ज्या वेळेला आपल्या जीवनाचा विचार करतो त्यावेळेला कार्यकारी भावाचा विचार करायला असतो. अमक्यामुळे आमचं झालं, अमक्यामुळे आमचं झालं, माझ्यामुळे काय झालं, मी आहे म्हणून काय झालं. तुम्ही खात्री सांगू शकलो असतो ना, हा असं व्हायला पाहिजे, असं होईलच. तसं त्या तिन्ही वैद्याचं सांगितलं, अरे मी पहिला येणारच, ते आले हे सोडून द्या, त्यांचा तो अहंकार वाईट अर्थ नव्हे, अभ्यास असेल असं असेल. पण सर्वसामान्य विद्यार्थी कधीही म्हणायचा नाही की मी आमको होईनच जमको होईन. बरं, कारण असं की माझ्या कर्तेपणाचे जे लंगडेपण आहे ते मला बरोबर माहिती असते. बरं, आपल्या शरीरात काय चाललंय कुठे आपल्याला माहिती आहे. एक ग्रस्त होते, सकाळी उठले गेले गेले, हे काय नाही का. आज तुम्ही माझ्या निवडणुकीमध्ये निवडून येतात, काही त्याला भरोसा आहे का मला सांगा, नाही का. कोण यावा कोण नका येऊ, बरं. आणि आपण घरी बसून म्हणतो अंकाला तो बरा अंकाला बरा, की काय श्राद्ध करायचं का पोषण करायचं, कसं असतं बघा. नाही वेळासारखं नाही का हे. मग
मग खरा शहाणा मनुष्य कोण? आपल्या वाटेला आलेलं ते कर्म करेल आणि मग शांतपणे होईल ते पार करेल. आपलं काय होतं, आपण की नाही विशफुल थिंकिंग म्हणतो, माझ्या मनात तो व्हावं बरं का, आणि ते घडलं तर समाधान, ते घडलं नाही तर गैरसमाधान, म्हणजे ते नेहमीचे आहे ते कसलं परमार्थ नाही का. म्हणून सांगण्यात येतो असा, ज्याला ईश्वर करताय घडलं त्याला सर्वत्र जगामध्ये त्याची सत्ता चालते, माझ्या जीवनात ती सत्ता चालते ही प्रचिती येईल. आणि ती कशी येईल तर सडन सूर्य उगवल्यानंतर विश्व जसं प्रकाशमय होतं तसं याचं जीवन प्रकाशमय होत जातं. काय झालं तेव्हा सुरेख सांगितलं, विश्वात प्रकाश झाल्यानंतर आमची दिशा प्रकाशित नाही असं जसं म्हणता येत नाही, तसं जीवनात सडन विश्व जर त्याच्या इच्छेने चाललंय तर माझ्या जीवनात त्याची दिशा काम करीत असली पाहिजे. मग ते म्हणाले, बुद्धिनिश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण आहात. आता विषय वेळा सुरू झालाय, सांगतो आपल्याला 2 मिनिटात. ही अवस्था आहे तरी काय असं नाही का, ब्रह्मनिष्ठ झाला की काय ईश्वर करता झाला आपल्याला, व्हॉट डज ऑल दिस मीन? बरं का, अगदी साधी गोष्ट तुम्हाला सांग बरं का. समजा तुम्ही विमानात बस, विमानाकडे सगळ्यांना अनुभव पण आघाडीचा अनुभव सगळ्यांना आहे, आणि तुम्ही गाडीत बसून गाडी चालली. गाडी चालल्यानंतर अगदी प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही तिकीट काढलं, फर्स्ट क्लासचं तिकीट आहे आणि सगळं व्यवस्थित आहे, मी गाडी चालवतो असं म्हणा. मी शहाणा गोष्टी म्हणणार नाही का. याला सत्पुरुषांचं जे उत्तर आहे ते फार छान आहे. म्हणाले असं आहे, तेव्हा झालं सांगतो, एक सत्पुरुष होते, त्यांच्याकडे हे गेले गोळवलकर गुरुजी. तेव्हा त्यांनी काय सांगितलं त्यांना, म्हणाले काय झालं, एका गावावरून दुसऱ्या गावाला एक बैलगाडी चालली, उन्हाळ्याचे दिवस, तेव्हा ऊन पडलेलं, त्या गाडीकडून कुत्रा चालला, त्या सावलीतून नाही जातात कुत्रे चालला, गाडी पोहोचली इकडे, त्यांनी मिशीवर काम मारलं कुत्र्याने, ही गाडी आपली म्हणाली. हे जसं तसं म्हणाले, जगामध्ये आपले जे आयुष्य आहे ते कुत्रा गाडी खाली चालवतो, गाडीवान चालवतोय, तसं जगत चालवतोय, जगत चालव परमात्मा. पण माझ्या जीवनात जे थोडं काही घडतं मी चालवतोय, हे अज्ञान. हे अज्ञान नाही झालं म्हणजे काय होतं तर आपल्या जीवनाकडे अशा काही विलक्षण दृष्टीने पाहता येतं की अरे हे चाललंय खरं, पण कोण चालवतंय काय कल्पना नाही आपल्याला. चाललंय दिसतंय, कसं चाललंय, कोणा ठाऊक किती दिवस चालणार आहे, काय प्रकारानं चालणार आहे, किंवा त्याचं परिवर्तन काय होणार आहे, काही कल्पना नाही आपल्याला नाही का. आपल्याला एकदा मी सांगितलं आठवतंय का, एक गृहस्थ होते, ते आले 4-5 वर्षांनी भेटले. अरे म्हणजे कसं काय, मला म्हणाले परमार्थ माझ्या मुलीने शिकवला. आम्हाला काय वाटलं मुलगी बाळा कीर्तन करीत असेल किंवा काय असं वगैरे असेल नाही का, असं म्हणून शक्य आहे. नाही म्हणाले, दिसायला सुंदर आहे, शिकलेली आहे, एम.ए. होती मराठीची, कसला एम.ए. नंतर सगळं स्वयंपाक पाण्याचं आमकवतं सगळ्या गोष्टी आहेत. पण म्हणाले 4-5 वर्ष लग्न जमलं नाही, किती म्हणले मी प्रयत्न केला जमलं नाही, आणि अचानक जमून आलं बरं का. म्हणजे माझ्या कर्तेपणामध्ये खरा अर्थ नाही हे मला मुलीने शिकवलं. तसं तुम्हाला आपला देह रोज शिकवतोय की अरे तू खरा करता नाही, व देहापासून निर्माण झालेली मुलं बाळा तर जाऊच द्या, पण माझं अस्तित्वच मुळे माझ्या हातात नाही हे रोज प्रचितीला येतं. असं असून सुद्धा माझं कर्तेपण हातात नाही, याला काय करावं, याला सत्पुरुषाची संगती पाहिजे, नाही शक्यच नाही. म्हणून ते म्हणाले तर परायण आहार दिशी परमात्मा करता आहे ही भावना रात्रदिवस ठेवल्याशिवाय शक्यच नाही. त्याला नामस्मरण असतं. नामस्मरण म्हणजे काय, काय महावीर देखील आहे, पण असा करता तो आहे, तू करतोय आणि तुझ्याशिवाय मी नाही, हा त्याचा भावार्थ आहे. आणि हा भावार्थ लक्षात ठेवल्यानंतर त्याच्या जीवनाचं स्वरूपच बदलून जातं. काय तरी तुझ्या इच्छेनं जर होणार असलं तर मी अमुक करीन न करीन, व्यवहारदृष्ट्या बरोबर आहे, परंतु खरं ते नाही हे त्यांचं सांगायचं. ज्ञान म्हणजे तरी काय बरं का, एक योगशास्त्र आहे.
सहज नारदाने त्यांच्या भक्तिसूत्रामध्ये प्रेमाचं वर्णन करताना मूका स्वादनवा बरं का, साधू अस्मिन परम प्रेम रूपा, भक्ती म्हणजे परम प्रेम भरून जावं. पण ती कशी आहे, मूक आस्वादनवर, मुक्याने गुळ खाजला गोडीने सांगा याला. हा समर्थांची उडी आहे. तसं की एखादा मुका मनुष्य आहे, त्याला जसं त्या गोडीची वर्णन करता येत नाही, तसं ब्रह्मज्ञान हे मुकास्वादन होत आहे. ज्ञान म्हणायचं सांगता येत नाही कसं काय, नाही का? असा नाही का प्रश्न. माझ्या म्हणण्यात हेतू काय, तसं माझं करते पण खरं नाही हे ज्याला वाटतं त्याचं बाह्य लक्षण काय. अहो असं आहे, मुका आहे आणि तुम्ही त्याला किती मिठाई खायला दिली तर हा तरी काय, आणि तिच्या तोंडात दिसेल ना, डोळ्यात दिसेल, तोंडात दिसेल, तिला खायला द्या, डोळ्यात पाणी येईल, त्याचा हा तरी की नाही. म्हणजे हे ज्ञान कितीही सूक्ष्म असलं तरी त्याच्या बोलण्यात, चालण्यात, उठण्यात, बसण्यात प्रतिबिंबित झाल्याशिवाय राहणार नाही. आता हे पुढच्या रविवारी पुढे तो विषय आहे की त्याचा अहंकार, त्याचं ते करते पण फील व्हायला लागलं की व्यवहार करीत असताना सुद्धा ते कसं बाहेर पडतं त्याचं वर्णन पुढच्या रविवारी. जीवन स्मरण जय जय राम. तारीख 19/6/94. जीवन स्मरण जय जय राम. पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.